या तुला यायचं पुढं भिजणार मग तुझे कपडे. थांब मग कपडे काढू तुझे. मग आपण जाऊ ना पुढे पुढे जाऊ काय. सो नमस्कार मित्रांनो, आज आपण शिव सोबत आलेलो आहोत फिरायला. आमच्या घराच्या समोर हा एक छोटासा असा डोंगर आहे. लहान मुलांसाठी सेफ आहे कारण असं स्लिपरी वगैरे रस्ता नाही आहे व्यवस्थित आणि छोटे छोटे झरे आहेत, म्हणजे धबधबे बोलू शकतो आपण. वरती धबधबे आहेत छोटे छोटे आणि खाली असं थोडंसं वाहतं पाणी आहे, तर आपण तिथे खेळू शकतो मुलं फॅमिली सोबत. सो बघूया तुम्हाला आवडतोय का हा ब्लॉग, बाकी पुढे बघत राहा. सो तुम्ही बघू शकता असा व्यवस्थित आहे रोड, स्लिपरी वगैरे नाही आहे वरती जाण्यासाठी. जर तुम्हाला फॅमिली सोबत सेफ जागेवर वीकेंड स्पेंड करायचा आहे तर तुम्ही इथे येऊ शकता. आम्ही पावसाळ्यात पांडवकड्याला न जाता इथे येतो. शिव तुला कुठे जायचंय? इकडे वरती बघ. कुठे जायचंय तुला? मम्मा मध्ये जायचंय? हो आहे पुढे पुढे आहे. सो थोडस आतमध्ये आलो आपण, तुम्हाला मी दाखवतो पुढे. छान वातावरण असतं इथे आणि वीकेंडला थोडीशी गर्दी असते, पण तुम्ही सॅटर्डे किंवा फ्रायडेला आलात तर कमी गर्दी असते. हा मी दाखवतो एक इथे छोटासा तुम्हाला धबधबा दाखवतो. खेळा तुम्ही आता इथे. मम्म छान आहे, तुला आवडलं? खेळा आता. मासे पकड. फिश कुठे बघ, शोधव फिश. फिश शोधव. कुठे तुला दिसती का? मग बघ ना, शोध ना. फिश पकडायची ना तुला. हा जा त्याच्यात जा 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 जा, मी हाय इथं. जा ना. वाव वाव छान. काय छान आहे? ओ इथे उभा राहा, पुढं पुढे जा. हा जा. ते काढायचं रेनकोट, पाऊस नाहीये ना. रेनकोट काढूया इकडं. आता पाऊस आल्यावर परत घालू हा आपण. आता नाही आहे ना रेन पाऊस. हो हा हात हात. जा आता तिथं मोबाईल कडे जा आणि फोटो काढतो. व्हिडिओ मध्ये जा तू. जा बरं पुढे जाऊन दाखव बरं मोबाईल कडं. सो आपण आता जे नवीन जनरेशन आहे, हा मी पुढे येतो. या इकडे या. सो आत्ताची जी नवीन जनरेशन आहे ती मोबाईल व्हिडिओ गेम यांच्या पायी थोडीशी त्रस्त झाले. त्यामुळे आपण असे आउटडोअर गेम किंवा बाहेरच होतो फिरायला. सो आज आज इथे पाण्यात खेळतोय किंवा उद्या आम्ही कुठे प्ले ग्राउंडला किंवा गार्डनला वगैरे जाऊ. हा कुठे फिश दिसते तुला? दिसते तुला फिश? अरे बापरे. हो मम्मम. हळूच या, आपण इकडे जाऊ. तुला फिश दिसते कुठे? कुठे इथे फिश? हे काय आहे? अयो काहीतरी आहे रे. फिश नाहीये इथे. इथे फिश नाहीये. नाहीये फिश. कुठे बघावं लागेल आपल्याला. त्याच्यात होती फिश. सो पर्यटनासाठी किंवा फिरायला जे लोक इकडे येतात, ऍक्च्युली काय होतं की लहान मुलं वगैरे येतात इथे, पण जे खाऊ आणतात लहान मुलांसाठी किंवा स्वतःसाठी तसे पाकिट वगैरे असे इथेच टाकतात. सो असे टाकलं नाही पाहिजे कारण खूप कमी जागा अशा राहिल्यात की त्या खूप सेफ आहेत लहान मुलांसाठी फिरण्यासाठी. हो छी. सो तुम्ही जेव्हा कुठे फिरायला याल तेव्हा काळजी घ्या. चला पुढे, आपल्याला पुढे जायचंय.
या आयुष्या ओ मम्मा किती छान छान आहे. ओ या तुला यायचं वय पुढं भिजणार मग तुझे कपडे. हा मग कपडे काढू तुझे. मग आपण जाऊ ना पुढे. पुढे जाऊ काय नाही होत मी आहे ना इथे बाबा आहे ना सोबत. नको जायचं मग आतमध्ये जायचं. मग इथंच खेळायचं मम्मा. कसं उडवणार तिकडे इकडून असं उडव इकडून ये असं 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 उभा राहा. आपल्या कॅमेराकडे बघायचं हा आणि उडवा आता मम्मा. असं हे कसं आहे. छान छान हा बसू मी इथे. तू खेळ बसतो मी इथे. मी इथे बसतो तू खेळ. या तिथे बस तिथे जा. का फिश पण आहे तिथे. फिश पण आहे. सो असं इथे लहान मुलांसाठी खूप सुंदर अशी जागा आहे इथे. आपण लईत लई 10 मिनिटच झालं 10 पण नाही 5 मिनिटाचं वॉकिंग आहे. सेक्टर 35च्या समोरचा जो आतमधला हे डोर रस्ता आहे. तिथून तुम्ही आत येऊ शकता आणि थोडंसं पुढे आलं ना. हा इथे असं एक आहे खाली एक आहे वरती पण एक दोन आहेत आणि खूप सेफ आहेत. कारण इथे असं काही इचुकाटा नाही आहे. आणि यायला पण असं कुठे खूप त्रास नाही आहे. सो तुम्ही जर तुमच्या मुलांसोबत किंवा लहान फॅमिली सोबत जर इथे येण्याचा प्लॅन करत असाल तर डोंगरावर न जाता तुम्ही इथे खालच्या साईडलाच अशा छोट्याशा जागेवर एन्जॉय करू शकता. है ना शिव. कुणाला घेऊन यायचं आता पुढच्या वेळेस. आवला घेऊन यायचं. खेकडा बघ इथे खेकडा बघा बघा बघ. हे इथे तुला बघायचा. हे इकडं आपण त्याला तिकडे पळवला. गेला बुम गेला. हो भूर गेला भूर. जायचं आता वरती तिकडे जायचं. का इथेच थांबायचं. का तू बसतो इथे इथे वरती दगडावर. असं बसा आयशा आयशा हा तो खूप सुंदर अनुभव आहे की असं छान वातावरण निसर्ग आणि आपल्या घराच्या समोरच आहे. त्यामुळे इथे यायला पण खूप छान वाटतं. फक्त एकच की थोडंसं आता काय जे लोक येतात पर्यटक येतात ते लोक थोडासा कचरा टाकतात इथे. पण ठीक आहे. तो कचराही वाहून खालीच जातो. तर जेव्हा तुम्ही कुठे असं फिरायला येतात नेचरच्या जागेवर तर कचरा न करू नका. कारण आपली जिम्मेदारी आहे स्वच्छ ठेवण्याची. कारण आपण जर एखाद्या ठिकाणी गेलो आणि आपल्याला ती जागा आवडली तर त्या जागेवर आपल्याला परत जाण्याची इच्छा तेव्हाच होईल जेव्हा ती जागा परत त्याच वेळेला स्वच्छ असेल. कशात पुढे त्याच्यात फिश होती. फिश होती. तुला माहिती आहे तिथे फिश आहे. फिश आहे फिश फिश शिशी शूजला शिशी झाली. मग आपण धुवू ना खाली गेल्यावर धुवून काढू. हो कशात त्याच्यात बसायचंय. जा ना मग कुत्रायचं खाली. मग पोहतो त्याच्यात असं पोहतो तू स्विमिंग करतो. का तुला नाही आवडत स्विमिंग. मग तुला काय आवडतं. हम्म हे आवडतं या हा कशात बर चालायचं आता तिकडे तिकडे जायचं. चला बरं तू उचलू तुला. वेळ आपण इथे स्पेंड केलाय. तिकडे व्हिडिओ मध्ये बघायचं पिल्लू शिव व्हिडिओत बघ. तर बराच वेळ आपण इथे स्पेंड केलाय. तर आता परत घरी जायचा टाइम झालाय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला आणि व्हिडिओ